बी फॉर बॅग्स यूट्यूब चॅनलमध्ये तुम्हा सर्वांचे खूप खूप स्वागत। आज आपण जुनी पॅन्ट आणि शर्टच्या जुन्या बटनांपासून एक सुंदर मोबाईल पर्स तयार केलेले आहे। पर्स तयार करण्यासाठी आपण थोडं डोकं लावून कलेचा वापर केलेला आहे। त्यासाठी आपण हे बटन शर्टचे फुलांप्रमाणे लावून घेतलेले आहेत आणि मशीनवर शिलाई करून सुंदर अशी ही मोबाईल पर्स तयार केलेली आहे। प्रथम आपण या पॅन्टमधून हे दोन पीस नॉन ओव्हनला जोडून घेतलेले आहेत। या दोन्ही पीसची रुंदी 5.5 इंच, उंची 8 इंच घेतलेली आहे। याच आकारात आपण दोन पीस अस्तरचे कट करून घेतलेले आहेत, त्याच रंगाचे। प्रथम आपण 5 डॉट यावरती आखून घेऊया आणि रेषेच्या साहाय्याने आपण फुलांप्रमाणे याला जोडून घेऊया डिझाइन काढण्यासाठी। पेनाच्या साहाय्याने आपण यावरती रेषा आखून घेऊया 5 आणि मशीनवरती आपण याला लाल किंवा हिरवा आपल्या आवडीप्रमाणे कोणताही दोरा लावून दोनदा शिलाई करून घ्यायची आहे। मोठा धागा वापरून किंवा आपण हाताने दोऱ्यासारखी शिलाई करून घेतली तरी चालेल। या 5 रेषांवरती आपण अशी शिलाई करून घ्यायची आहे। आता ही लाईन आपण शिवून घेतल्यानंतर प्रत्येक लाईनवरती आपण 3-3 बटन लावून घेणार आहोत। आपल्या आवडीप्रमाणे दोरा घेऊन आपण हे तिन्ही बटन शिवून घ्यायचे आहेत। त्यामुळे आपण या लाईनिंगला फुग्याप्रमाणे किंवा अशी फुलं जोडल्याप्रमाणे आकार आपला हा दिसेल सुंदर। आता हे बटन आपण सुई दोऱ्याच्या सहाय्याने जोडून घेऊया। या बटनाप्रमाणेच आपण इतर सर्व बटन असे जोडून घ्यायचे आहेत शिवून। बटन लावण्यासाठी आपण हव्या त्या आकारात आपण डिझाइन करू शकतो। आता सर्व बटन आपण यावरती जोडून घेतलेले आहेत, एका एका रेषेवरती 3-3 बटन। आणि आपण आता 2 पान तयार करणार आहोत। त्यासाठी वेगळ्या रंगाचा हा हिरव्या रंगाचा दोरा मोठ्या सुईमध्ये ओवून घेतलेला आहे। तो खालच्या बाजूने असा ओवून एकदा असा वरच्या बाजूने घेऊन हा वरचा दोरा त्यामध्ये ओवून घ्यायचा आणि असं धागा घेऊन आपण आता याला तयार करून घेऊया। आपले हे पान पूर्ण तयार करून झाल्यानंतर मागच्या बाजूने ही सुई काढून घेऊन धागा आपण बंद करून घ्यायचा आहे गाठ मारून। आता आपला हा फ्रंटचा भाग तयार झालेला आहे। बंद तयार करून घेऊया। बंद तयार करण्यासाठी 1.5 इंच रुंद आणि 45 इंच लांबीचं पॅन्टच्या कापडातून हे कापड कट करून घेतलेलं आहे। आता दोन्ही बाजूने आपण याला थोडंसं फोल्ड करून घ्यायचं आहे आणि पुन्हा एकदा फोल्ड करून एकच शिलाई करून घ्यायची आहे। यावरती एक शिलाई करून आपला हा नाजूक बंद तयार करून झालेला आहे। आणि 4 इंच रुंदीची बंदाप्रमाणेच आपण थोडी लहान
पट्टी कट करून घेतलेली आहे ती आपण आता लूप म्हणून वापर करणार आहोत। त्यासाठी दुसऱ्या भागाचा असा मध्य काढून घ्यायचा, मध्यावरती एक खूण करून ही पट्टी अशी फोल्ड करून घ्यायची आणि व्हिडिओत दाखवल्याप्रमाणे आपण यावरती शिलाई करून घेऊया मध्यावरती। आता हे दोन्ही पीस एकमेकांवरती असे सुलट ठेवून याच्या तिन्ही बाजूंना शिलाई करून घेऊया आणि अस्तरचा आपण हे दोन्ही भाग एकत्र घेऊन दोन्ही बाजूने आणि खालच्या बाजूला आपण थोडासा भाग शिवायचा ठेवून शिलाई करून घ्यायची आहे। आता याच्या तिन्ही भागांना शिलाई करून अस्तरचा हा भाग थोडासा शिवायचा ठेवलेला आहे। आता आपण मेन पार्टचा खालचे कोपरे दोन कट करून घेऊया आणि मेन पार्ट सुलट करून घेऊ। आता आपण हा मेन पार्ट सुलट करून घेतल्यानंतर शिवलेल्या जो दोन्ही बाजू होत्या त्यावरती आपण हा बंद जोडून घ्यायचा आहे दोन्ही बाजूंना। आता हा बंद जोडून झाल्यानंतर आपण आता अस्तरचा भाग घेऊन यामध्येही हा मेन पार्ट घालून घ्यायचा आहे आतमध्ये, बंद पण यामध्ये आपण ठेवून घ्यायचे आहे। व्यवस्थित हे बंद पण आतमध्ये असे ठेवून आपण ह्या पूर्ण भागाला वरच्या शिलाई करून घ्यायची आहे। आता वरचा हा भाग शिवून झाल्यानंतर आपण अस्तरच्या भागाचे थोडे कोपरे कट करून घेऊया आणि जो शिवायचा राहिलेला भाग होता त्यातून आपण ही पर्स बाहेर काढून घेऊया। आणि जो शिवायचा राहिलेला भाग होता तो आतमध्ये असा थोडासा फोल्ड करून त्यावरती आपण शिलाई करून घ्यायची आहे। त्यानंतर अस्तर आतमध्ये घालून आपण या पूर्ण भागावरती दाबटीप घालून घेऊया। आता या पूर्ण भागावरती आपण दाबटीप घालून घेतल्यानंतर सुंदर असं आपलं ही मोबाईल पर्स तयार झालेले आहे। एकदम घरच्याच साहित्यात कलात्मक पद्धतीने आपण ही पर्स तयार केलेली आहे। व्हिडिओ इथपर्यंत पाहिल्याबद्दल खूप खूप धन्यवाद। ही पर्स आवडल्यास नक्की शिवून बघा।